श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री हनुमंताय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। नमः पार्वतीपती। हर 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 महादेव। आपण श्रीमद भगवद्गीतेचा अध्ययन करीत आहोत, अभ्यास करीत आहोत। या अगोदरच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं आहे, अर्जुनाने श्रीकृष्ण महाराजांना प्रश्न केला की हे देवा, आम्ही जीव पाप आणि पुण्य त्या भोगण्यासाठी जन्म घेतो हे समजलं, परंतु तू का जन्म घेतोस? तू तर अजन्म आहेस, मग तू का जन्म घेतोस? असं ज्या वेळेस अर्जुनाने प्रश्न केला तेव्हा भगवान म्हणतात, भगवान सांगत आहेत, हे अर्जुन ऐक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते आणि अधर्म वाढतो तेव्हा मी अवतार घेतो, असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। आता इथं काय म्हणाले आहेत श्रीकृष्ण महाराज, मी अवतार घेतो। हिच्या अगोदरच्या 2-3 श्लोक अगोदर ते काय म्हणाले होते, बहुनी मे व्यतीतानि जन्मानि। म्हणजे श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला म्हणाले होते, माझे आणि तुझे पुष्कळ जन्म झाले, असं त्यावेळेस म्हणाले। आता या श्लोकामध्ये काय म्हणतात, मी अवतार घेतो। सृजामी म्हणजे अवतार घेणे, असं का म्हणतात? अगोदर जन्म म्हणतात, नंतर मग अवतार का म्हणतात? आता हे आपण बघू की एक उदाहरण घेऊ आपण, मग आपल्याला समजेल। आपण ज्यावेळेस लहान मुलाबरोबर बोलतो, लहान मुलाला बोलतो, त्यावेळेस तिच्या पातळीला, तिच्या खालच्या पातळीला जाऊन आपण तिच्याबरोबर संवाद करतो। लहान मुलं आहे, त्याला जास्त समजत नाही। मग माझा अनुभव सांगतो की लहान असताना मी माझ्या वडिलाला, आप्पाला प्रश्न विचारायचे की आप्पा, ह्या चांदण्या ज्या आहेत वरच्या, त्या खाली का पडत नाहीत? म्हणजे आपल्या इथं का पडत नाहीत, वर का आहेत, असा मी प्रश्न विचारायचा। मग आप्पा सांगायचे की त्या चांदण्याला देवानं धरून ठेवलेलं आहे, अशा प्रकारचं ते समजावून सांगायचं। आता खरं कारण आहे गुरुत्वाकर्षण शक्ती आणि कॉस्मिक जो फोर्स असतो तिच्यानं हे जग चाललेलं आहे, एकूण एकाभोवती फिरत आहे। आता हे जर सांगितलं असतं तर ते मला लहानपणामध्ये समजलं नसतं। आणखीन एक उदाहरण घेऊ। लहान मुलं बघा, नेहमी आपल्या आईना एक प्रश्न विचारत असतात, मम्मी मम्मी मी कुठून आलो? हे बरेच जण विचारतात, सर्वांचा अनुभव आहे। मग मम्मी काय सांगावं? ती म्हणते, मी दवाखान्यातून आणले तुला, असं उत्तर देत असते। आणखी लहान मुलं काही प्रश्न विचारतात, बाबा बाबा ही लाईट कशी लागते? ही लाईट कशी लागते? मग बाबा काय करतो, हे बघ हे बटन दाब, मग लाईट लागते। आता खरा जर उत्तर सांगितलं तर समजत नाही। तशाच प्रकारे अर्जुन हा जीव आहे, त्याला आणखीन पूर्ण ज्ञान नाही आहे, म्हणून त्याच्या पातळीवरती येऊन श्रीकृष्ण महाराज म्हणतात, तुझा जसा जन्म झाला तसा माझा झाला, असं त्या अगोदरच्या श्लोकामध्ये म्हणाले होते। थोडं अर्जुनाची पण थोडी वृद्धी होत आहे बुद्धीमध्ये, ज्ञानामध्ये। हळूहळू श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। जसं जसं समजावत आहेत तसं तसं त्याचा ज्ञानामध्ये भर पडत आहे। मग आता ते काय म्हणतात, मी अवतार घेतो, माझा जन्म झाले, मी अजन्म आहे, मी अवतार घेतो। जसं लहान मुलाला समजावून सांगावं सुरुवातीला, तशा प्रकारे
श्रीकृष्ण महाराज अगोदर जन्म म्हणतात, मग नंतर म्हणतात की मी अवतार घेतो. आता पुढे मग अर्जुन म्हणतो, तू अवतार का घेतोस? धर्माची काय हानी झाली तर होऊ दे, मग तू अधर्म वाढला तरी का होतं, मग तू अवतार का घेतोस? असं ज्यावेळेस अर्जुन म्हणाले तर त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे बघ अर्जुना म्हणे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतान् धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजे परित्राणाय साधूनां म्हणजे आता इथं 3-4 गोष्टी भगवान सांगत आहेत की मी का जन्म घेतो. माझं मुख्य कार्य काय? परित्राणाय साधूनां म्हणजे साधू संतांचं संरक्षण करण्यासाठी मी जन्म घेतो. हे माझं मुख्य कार्य. साधू लोकांचं, संन्यासी लोकांचं, संत लोकांचं, जे चांगले लोक आहेत, महात्मे आहेत, त्याचं संरक्षण करण्यासाठी परित्राण आहे, तिच्यासाठी मी अवतार घेतो. नंतर विनाशायच दुष्कृताम म्हणजे दुष्ट लोकांचा विनाश करण्यासाठी हे माझं दुसरं कार्य आहे. आणि तिसरं काय सांगतात? धर्म संस्थापनार्थाय म्हणजे धर्माचा ऱ्हास झालेला असतो, मग धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी हे मी अवतार घेत असतो. आता मुख्य काम काय? की साधू संतांचं रक्षण करणे. हे बाकीच्या ज्या 2 गोष्टी आहेत ते आपोआप येतात. कसं ते बघा, आपण काय म्हणतो, आपण एक उदाहरण घेऊ. एक मुख्य काहीतरी आपण वस्तू बनवत असतो. मग मुख्य वस्तू बनवत असताना छोट्या छोट्या गोष्टी आणखीन बनतात. त्या छोट्या गोष्टी बनण्यासाठी मुख्य काम करत नाही आपण, परंतु मुख्य काम करत असताना छोट्या छोट्या गोष्टी बनतात. आता आपण उदाहरण घेऊ. सुतार आहे, तो बैलगाडी बनवतो. मुख्य काम काय? की बैलगाडी बनवणे. मग छोटे छोटे लाकडाचे तुकडे उरतात. मग त्याचं काय करतो? तो खेळणी बनवतो. लहान मुलासाठी छोट्या छोट्या खेळणी बनवतो. म्हणजे गाडी बनवणे हे मुख्य कार्य झालं, परंतु तिच्या अनुषंगाने आणखीन काही उत्पन्न होतं. त्याला ते दुय्यम उत्पन्न असतं, त्याला जोड उत्पन्न म्हणतात. तर ते तयार होतं. आता एखादी साखर कारखाना आहे. मुख्य उद्देश काय? की साखर निर्माण करणे. साखर तर निर्माण होते, तिच्याबरोबर काय होतं? काही इथेनॉल टाईपचे गॅस तयार होतात. काही काय म्हणतात, थप्पी वगैरे असते बघा. ते ऊस ज्यावेळेस क्रशरमधून जातो तो उरलेला, ते तिच्यापासून पेपर तयार होतो, इंधन तयार होतं, नंतर काही सायट्रिक ॲसिड तयार होतं. असं बऱ्याच काही गोष्टी साखर कारखान्यामध्ये तयार होतात. त्याला बाय प्रॉडक्ट म्हणतात. उत्पादन मुख्य नाही, ते दुय्यम उत्पादन आहे. मुख्य उत्पादन काय? की साखर बनवणे. आता गुऱ्हाळामध्ये पण तसंच असतं. तर मुख्य काय इथे श्रीकृष्ण महाराज काय म्हणतात? माझं मुख्य कार्य काय आहे? साधू संत जे आहेत त्यांचं संरक्षण करणे हे माझं मुख्य कार्य आहे. तिच्याबरोबर ते करत असताना हे बाकीच्या गोष्टी घडत असतात. म्हणजे दुष्टाचा विनाश होतो, धर्माची स्थापना होते. हे अशा प्रकारचं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. माझं मुख्य कार्य काय? भगवंत म्हणतात की माझे भक्त मला फार प्रिय आहे. त्या भक्तांना भेटण्यासाठी मी येत असतो, मी अवतार घेत असतो. आता श्रीरामचंद्र प्रभू ज्यावेळेस अवतार घेतले तर ते त्यांचं मुख्य कार्य म्हणलं जातं की रावणाचा वध करणे, परंतु तसं नाही आहे. बऱ्याच भक्त आहेत. जंगलामध्ये भक्त होते, हनुमंतराय भक्त होते. अशा प्रकारे भेटण्यासाठी केवट आहे, नंतर मग शबरी आहे.
शबरी भक्त आहे, ती वाट पाहत होती रामचंद्र प्रभूची, केवट वाट पाहत होता. हनुमंतराय वाट पाहत होते, सुग्रीव आहे. अशा प्रकारे विभीषण आहेत. बरेच भक्त, बरेच साधू पुरुष जंगलामध्ये तपश्चर्या करत होते की भगवंताची भेट व्हावी, भगवंत प्राप्त व्हावं. ऋषीमुनी तप करायचे. त्यांना भेटण्यासाठी माझा अवतार आहे असं जे रामचंद्र प्रभू म्हणतात. मग ते घेतल्यानंतर त्या भक्ताचं संरक्षण करण्यासाठी मला ह्या दुष्ट लोकाला, रावणाला आणि त्याच्या सैन्याला आणि त्याच्या साथीदाराला मारावं लागलं. रावण मारणे हा माझा मुख्य उद्देश नव्हता. माझ्या भक्ताला भेटण्यासाठी मी अवतार घेतला असं रामचंद्र प्रभू म्हणतात. आता भगवान श्रीकृष्ण पुढे काय म्हणतात बघा, की हे झालं की मी का अवतार घेतो असं सांगितलेलं आहे. नंतर ते काय म्हणतात, वितराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागता. वितराग भय क्रोधा म्हणजे आता इथं काय सांगत आहेत की कोण मला भेटतो, माझी प्राप्ती कशी होते, माझी प्राप्ती कोणाला होते, हे श्रीकृष्ण महाराज इथं सांगत आहे. वितराग भय क्रोधा म्हणजे राग म्हणजे आसक्ती, भय आहे आणि क्रोध आहे. ह्याच्यापासून जे मुक्त झाले, वित म्हणजे मुक्त होणे, ते मला येऊन मिळतात. मग ते माझ्यामध्ये मतपरायण होतात, माझा आश्रय घेतात. ज्ञान व तप आणि ते शुद्ध झालेले असतात. इथं 5-6 गोष्टी सांगितलेल्या आहेत श्रीकृष्ण महाराज की कोण मनुष्य माझी प्राप्ती करू शकतो, ज्याची आसक्ती गेलेली आहे. इथं आसक्ती म्हणजे संसारातील आसक्ती असं समजावं. भगवंताला प्राप्त करण्याची पण एक आसक्ती असते, परंतु ती नाही. विषयाची आसक्ती, संसाराची आसक्ती नाही आहे. भय नाही. भय कसं आहे, आपण पाहतो बरेच जण, आपण आपल्या संसारामध्ये बरेच जण देवी देवताची भक्ती भयामुळं करतात. ह्या देवी देवताची जर मी भक्ती नाही केली तर ते माझ्यावर रागावतील, क्रोध करतील, अशा प्रकारची भावना ठेवून कित्येक जण भक्ती करतात. परंतु इथे श्रीकृष्ण महाराज सांगतात, जिथं भय आहे तिथं भक्ती नाही, तिथं प्रेम नाही. भक्तीसाठी प्रथम काय पाहिजे, प्रेम पाहिजे, भगवंतावरती प्रेम पाहिजे. मग प्रेमामध्ये भय नसतं, प्रेमामध्ये क्रोध नसतो, प्रेमामध्ये आसक्ती. आसक्ती म्हणजे काय, वासना, वासना नसते. मग जिथं भय नाही, जिथं क्रोध नाही, जिथं वासना नाही, असा मनुष्यच प्रेम करू शकतो आणि असा मनुष्यच भक्ती करू शकतो. तो परायण होतो, म्हणजे माझ्यात मिसळतो, माझ्यासारखा होतो, माझा आश्रय घेतो. असे जे भक्त आहेत ते ज्ञानी आहेत, ते तपाने शुद्ध झालेले आहेत असं श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत. तर असे लोक मुक्त झालेले असतात, संसारातून मुक्त होतात, भयापासून मुक्त होतात आणि मला शरण येतात. शरण हा शब्द जो आहे, श्रीकृष्ण महाराज बऱ्याच वेळेस या भगवद्गीतेमध्ये सांगतात, शरणागतीला फार महत्त्व आहे. जोपर्यंत आपण भगवंताला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला आपली खरी भक्ती होत नाही. म्हणून काही गोष्टी मतपरायण, मला शरण ये, शेवटी गीतेचा ज्यावेळेस शेवट होतो त्यावेळेस श्रीकृष्ण महाराज सांगतील, हे अर्जुना, सर्व काही सोडून दे, तू सर्व सोडून दे आणि कोणताही धर्म करू नकोस, काही करू नकोस, मला फक्त शरण ये, असं शेवटी श्रीकृष्ण महाराज भगवद्गीतेमध्ये शेवटी सांगतात. म्हणून शरणागतीला फार महत्त्व आहे भक्तीमध्ये. आता
पुढच्या आणखीन श्लोकामध्ये श्रीकृष्ण महाराज काय सांगतात ते आपण पाहू. आता पुढे काय म्हणतात बघू आपण. आता काय आणखीन एक वेळेस म्हणतात बघा, जे लोकांना कर्माची इच्छा आहे, कर्मफळाची इच्छा आहे, असे लोक आणखी एक वेळेस म्हणतात देवी देवताची उपासना करतात, माझी उपासना करत नाही. असं आणखीन एक वेळेस म्हणतात. आता पुढच्या सत्रामध्ये आणखीन काय सिद्धांत श्रीकृष्ण महाराज सांगतात ते आपण पाहू. हे सत्र इथंच थांबवतो. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव. ओम शांती शांती शांती.